याच प्रकरणाचा महत्त्वाचा आरोपी शुभम खैरनारला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आरोपी शुभम खैरनारची आज पोलीस कोठडी संपते आहे। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शुभम खैरनार याची पोलीस कोठडी संपत असल्यानं त्याला आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। सीबीआयने या घोटाळ्यातील मोठ्या कटाचा छडा लावण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी कसून चौकशी सुरू केली आहे आणि याच प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार आणि इतर सहकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची शक्यता आहे। नेमकं कोर्ट काय निर्णय देतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। नीट पेपर फुटी प्रकरणात शाळेच्या साहित्याचा गैरवापर केला गेलाय। मनीषा हवालदारनं शाळेतूनच प्रश्नपत्रिकेचे बेकायदेशीर प्रिंट्स काढले। पुण्याच्या बुधवार पेठेतील शाळेतून तिनं प्रिंट आउट काढल्याची माहिती आहे। सीबीआय तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। हवालदार ही मुख्याध्यापिका असल्यानं तिला प्रिंटर आणि कॉम्प्युटरचा थेट ऍक्सेस होता। आरोपी बायोलॉजीची प्राध्यापिका मनीषा मांढरे हिने सुद्धा अशाच प्रिंट काढल्याची माहिती मिळते। सीबीआय तपासात ही धक्कादायक माहिती प्राप्त होते। महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। शाळेच्या साहित्याचा गैरवापर या प्रकरणात झाला अशी माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची अपडेट्स? नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये हवालदार यांना अटक झाल्यानंतर कोर्टात जेव्हा हजर केलं गेलं आणि सीबीआयने जेव्हा तपास केला तेव्हा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ज्यामध्ये शाळेचं जे साहित्य आहे हेच पेपर तयार करण्यासाठी वापरलं। त्यामध्ये संगणकाचा सगळ्यात महत्त्वाचा वापर जो आहे तो हवालदार यांच्याकडून केला गेला अशा पद्धतीची माहिती आहे। या चौकशीमध्ये एप्रिल 2026 मध्ये नीट यूजीच्या भौतिकशास्त्र विषयातले जे प्रश्न आहेत ते स्मरणशक्तीच्या आधारे तयार करून काही विद्यार्थ्यांना आणि सहआरोपींना दिल्याचं हवालदार यांनी मान्य केल्याचं देखील समोर येते आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते व्हॉट्सअप आणि प्रिंट आउटच्या माध्यमातून पुढे पाठवण्यात आलेले होते। तसं या सगळ्या चौकशीत निष्पन्न झालंय। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता, तर शेठ हिरालाल सराफ प्रशालेतल्या अधिकृत संगणकाचा वापर करून प्रश्नांचे प्रिंट आउट काढल्याची कबुली देखील हवालदार हिने या सीबीआयच्या चौकशीमध्ये दिल्याची माहिती आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, खरं तर चौकशीतून अजून नेमकी काय माहिती प्राप्त होते या सगळ्या संदर्भात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।